नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 6वीतील अडाणी हा पाठ वाचून दाखवणार आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. शंकरराव रामजी खरात यांच्या तराळ अंतराळ या आत्मचरित्रातून हा उतारा घेतलेला आहे. निरक्षर माणसाला भोगावी लागणारी दुःखे याच आलेली आहे, ती अंतःकरणाचा ठाव घेतात. चला तर मग आजच्या पाठाला आपण सुरुवात करूया. अडाणी. बाहेर अंधार पडत होता. माझ्या दारात दिवा लागला होता. दारात मला गेनू बवान तराळ दिसताच मी आईला बोललो, आई, दारात तराळ आलाय. माझ्या आईनं तराळाला बघताच डोईचा पदर नीट केला. तोच माझ्या बानं त्यांना पुसलं. का व? एकाएकी अंधार करून माझ्या दारात? मग उभ्या उभ्याच गेनुबवानं आपल्या दंडकीच्या खिशातून पत्र काढलं. ते माझ्या बाच्या हातात देता देता म्हणाला, रामा, तुझ्या नावावरील पत्र आलंय बघ. माझ्या बापानं तो कागद हातात घेऊन उलटा पलटा करून दाराच्या उजेडात बघितलं. पुढे अंधारात नजर टाकली व अण्णा चितागती झाल्यागत गप्प झाला. माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणत असे. वास्तविक माझ्या बापाच्या एवढ्या हयातीत त्यांना कुणीच पत्र असं पाठवलं नसावं. त्यांना कोण कशाला पत्र पाठवणार? काय गबर आली सांगावं आला तर माणसाच्या तोंडीच येणार. तोंडातोंडीचं सांगावं हेच खरं. पत्र आणि टपाल. पण पोस्टकार्डावर लिहिलेलं पत्र माझ्या बाला कधीच आलं नव्हतं. त्यात माझ्या बापानं सरकारी गावकीचं टपाल, कागदपत्राचा लखोटा, गावोगावी पाटील तलाट्याला, महालकरी मामलदाराला, हवालदार फौजदाराला गावकीच्या कामात पोचता केलेला होता. त्यातच त्यांनी आपल्या आयुष्याचे दिवस खर्ची घातले होते. पण स्वतःला म्हणून कुणाचं पत्र आलेलं नव्हतं. हे मला घरात दिसत होतं. त्यांना तसं कुणी पत्र टपाल धाडत नव्हतं. कुणी तसं धाडण्याचं कारणही नव्हतं. त्यात माझी थोरली बहीण पवित्रा नवऱ्याच्या गावी नांदायला होती. पण तिचं काय पत्र येण्याची आशाच नव्हती. आला तर सांगावा किंवा निरोप. त्यात माझ्या बापाची एक मावस बहीण मंबूला होती. आता तेवढीच बया काय खबर कळवली तर पत्रानं कळवणार. पण तिनंही काय कवा मुंबईला असल्यापासून कागदपत्र धाडला नव्हता. कारण तसं कागद पाठवण्याचं कारणही कधी घडलं नसावं. पण काहीतरी महत्वाचं असावं अशी सगळी वस्तुस्थिती होती. मग गेनुबुवा तराळानं कोणाचा कागद द्यावा असा विचारात पडून माझ्या वडिलांना अण्णांना लागलीच तराळाला पुसलं. काय का कागद मला आलंय म्हणतो चोर. वैर रामा तुला झालाय की. वडिलांना हातातलं पत्र पुन्हा उलटं पालटं करून बघितलं. त्याला विचारलं, यात माझं नाव रामा तात्या असं लिहिलंय तर काय? त्यात तुझा पत्त्या पण आहे. हे पत्र माझंच आहे म्हण की. तर दुसऱ्या कुणाचं नाही, तुझंच आहे बघ. त्यात तराण बोलता बोलता खाली बसला व वडिलाला बोलला, रामा, जरा चिलीम तरी पेटव. मग माझा बाप तंबाखूने चिलीम भरून लागेल. तोवर मी त्याचं बोलणं ऐकून बाहेर आलो. कोणाचं पत्र आलं म्हणून ते पत्र हातात घेऊन उलटं पालटं करून पाहिलं. मी लहान होतो, अडाणीच, शाळेत जात नव्हतो. पत्र पाहून माझी वाचाच बंद झाली. काय वाचणार? मला वाचताच येत नव्हतं. बापानं म्हणजे माझ्या अण्णानं चिलीम पेटवली. एक झुरका मारून तराळाच्या हातात चिलीम देत सहज बोलला, होय का? कुणाचा असावा कागद? कुणाचा ठाव? माझ्या हातात नायकानं दिलं. त्याच्या पण हातात पोस्टमननं बाजारात दिलं. पण त्या नायकाला पोस्टमन बाजारात काय बोलणं असेल की. चिलिमीचा झुरका मारून तराळ बोलला. आता मला काय ते ठाव नव. तो त्याला पुसायचा तरी पत्रात काय मजकूर आहे तो. वयगड्या, मी आता तसं पुसायचं विसरलो असं म्हणून तराळ पुढं बोलला. पण रामा, तू नायक काय लिहणार आहे वय? ते बी खरंच आहे, पण त्यानं डाकवाल्याकडं कागद फोडून बिडून घेतला तेवढं विचारायचं ना. माझ्या वडिलांच्या हातात चिलीम देत तराळ बोलला, वय तेवढं मात्र पुसायला पाहिजे होतं खरं. अण्णानं माझ्या हातातून पत्र घेतलं. चौकटीत उजेडाच्या बाजूला धरलं. त्यावर नजर टाकली. या पत्रात काही जास्त लिहिलं बी नाही असं म्हणतोय. अशा आश्चर्यानं बोलून तराळानं ते पत्र हातात घेतलं व चौकटीच्या आत उजेडात त्यातल्या 2 ओळी बघून तोही चमत्कारिकपणे बोलला,
रामा, तुला कवा नव्हे ते पत्र आलंय, पण ते बी अर्धच आलंय. काय महत्वाचा निरोप असेल? आता ते तलाड्याकडं नाही तर मास्तराकडेच फोडून बघितल्याशिवाय कसं कळायचं? ते बी खरं. आत्ताच्या आत्ता तलाड्याकडं. ते बी खरं. आत्ताच्या आत्ता तलाड्याकडं कुलकर्ण्याकडे जातो. अरे रामा, कुलकर्णी गावात नाही. मग गावातल्या मास्तराकडं सकाळी जाऊन त्या मास्तराला गाठ. सकाळ झाली. सकाळी अण्णा हातात पत्र घेऊन निघाला. मीही त्यांच्या पाठोपाठ निघालो. तोच आईनं आवाज केला, कुठं चाललाय? अगं, आलेलं पत्र तरी वाचून येतो गावात. मग आई गप झाली. आम्ही मास्तरांच्या दारात गेलो. बाहेरच्या सोप्यात कुणी दिसेना, म्हणून अण्णांना आत हाक दिली. मास्तर आहेत का घरात? त्याबरोबर आतून उलटा आवाज आला, कोण आहे रे बाहेर? मी रामा आहेची. असा अण्णांचा आवाज आज शिरल्या मास्तरीनबाई चटाचटा पाऊल टाकत बाहेर आले. अहो, आता काय करताय तुम्ही? दारात रामा येताच आलाय. पावसाचे दिवस, 4 लागला तरी फोडून घ्या. आता स्वयंपाकाला सरपण नाही, असं मास्तरीनबाई आत तोंड करून बोलले व पुन्हा अण्णाला म्हणाले, अरे आमचं बघ सरपण संपलंय. लाकडाच्या 4 टलपा तरी काढून दे, त्यात पावसाचा दिवस. अण्णा गप्प झाला. आता अण्णांच्या पुढे प्रश्न होता. मास्तराच्याकडून पत्र वाचून घ्यायचं होतं, त्याच्याशिवाय खडाखडा पत्र फोडणार कोण? त्यांच्या दारात तर पत्र घेऊन आलो, पत्र तर वाचून घेणं भाग होतं. काय रामा, का सकाळीच दारात? मास्तरांनी बाहेरून विचारलं. वय तसं कामच पडलं. कसलं काम काढलं रामा? तसं काय भारी नाही, असं म्हणून दणकीच्या खिशातलं पत्र काढून हातानं पुढं करतो म्हणाला, हे पत्र आलंय तेवढं फोडून दावायचं आहे. ते पत्र मास्तराच्या हातात टाकणार. तो मास्तरांनी लागलीच आपलं कामं सांगितली. अरे रामा, स्वयंपाकाचं घरात तटलंय, लाकडाचा 4 डलब्या तरी तेवढा काढून दे. मी त्याला कुठं नाही म्हणतोय, असा अण्णांचा होकार आलाच. आणि तो सरळ पुढे बोलला, द्या की कुऱ्हाड तेवढी 4 फळ्या काढून देतो. अण्णांच्या पुढे दुसरा मार्गच नव्हता, त्याला पत्र वाचून घ्यायचं होतं. अण्णांना कुऱ्हाडीचं नाव काढताच मास्तर लागली सोप्यातून आत गेले. माडीच्या चौकटीतून आत बायकोला हाक मारले, अगं ती आपली कुऱ्हाड कुठं आहे? रामाकडून आज पुरत्या 4 डलप्या काढून घेतो. त्याबरोबर आतून उलटा आवाज आला, अहो आज पुरत्या काय बोलताय? 4-8 दिवस पुरलं एवढं तरी त्याच्याकडून सरपण फोडून घ्या. तो येताच गावलाय, त्यात पावसाचे दिवस. अण्णांच्या कानावर मास्तरीनबाईचे शब्द पडले. मग तो वैतागातच स्वतःला बडबडला, तुझ्या घरचा नोकर नव्ह का? बरा गावलो तावडीत. अण्णाला वैताग येण्यासारखाच हा प्रसंग होता, पण त्यापुढं आता काय इलाज नव्हता. त्यात आम्हाला 2च डोळं, पण मास्तर शिकल्याने ते आता 4 डोळ्याचे झाले होते. कधीही नडी अडीला असं काय वाचून घ्यायला त्याच्या दारापुढे जाण्याचा प्रसंग येणारच. तेवढ्यात मास्तरांनी जाडशीर पोळाला आणून पुढं अंगणात धापकन टाकले. अण्णाला बोलावले, रामा भराभरा 4 दिवसाचं सरपण फोडून दे. तोच अण्णानं हातातलं पत्र मास्तराच्या हातात वरून टाकलं. मास्तर अगोदर तरी वाचून दावाला. मास्तरांनी पत्र हातात धरून त्यावर नजर टाकली. तोच ते अण्णाला म्हणाले, रामा मी आंघोळ करून आलो, पाणी थंड होईल मग तुझं पत्र वाचून दावतो बरं का. पत्र वाचून घेण्यासाठी लाकडं फोडण्याची वेळ माझ्या बावर अण्णांवर आली होती. अण्णा लाकडं फोडू लागला. पत्रात काय असेल याचे विचार मनात दाटत होते. लाकडं फोडून झाले, पण त्यात बराच वेळ गेला. मग अण्णांना आत हाक दिली, मास्तर, अहो मास्तर. त्याबरोबर मास्तर आतून बाहेर आले. त्यांनी लागलीच विचारलं, काय रामा, झाली का लाकडं फोडून? तो बघा की फोडलेल्या लाकडांचा ढीग. त्या ढिगाकडे पाहून मास्तरांनी अण्णाला शाबासकी दिली. अण्णा लगेच म्हणाला, आता तरी ते पत्र वाचून दावा. मास्तरांनी त्यावर नजर फिरवली व विचारलं, अरे रामा, तुझी बहीण मुंबईला होती का? वय होती, मावस बहीण धोंडाबाद, घरातल्या वाणीच. तिला देवाज्ञा झाली. तुझी सारखी आठवण काढत होती. अण्णा कडवडला, अरे देवा, माझी धोंडाई गेली म्हणता. अण्णा गप्प झाला. मोठ्या जुलमानं खाली मुंडी घालून मास्तरांच्या पायरीवरून उठला. खाली मान घालून वाड्या बाहेर पडला. वाटेला लागल्यावर त्यानं पाणावलेले डोळे पुसले. तर मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुमचा धन्यवाद.